नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग क्षेत्रातील 80-20चा नियम हा अत्यंत महत्त्वाचा आणि खरं सांगायचं तर थोडा वादग्रस्त टॉपिक सविस्तर समजून घेणार आहोत. हा टॉपिक तुमच्या परीक्षा आणि करिअरवर थेट परिणाम करतो. त्यामुळे हा आढावा शेवटपर्यंत नक्की पहा. आपण इथे कोणतीही भावनिक नाही तर एक तार्किक चर्चा करणार आहोत. चला तर मग बघूया की आज आपण या चर्चेत कोणकोणते मुद्दे कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी आपण हा 80-20 नियम नेमका आहे तरी काय हे सोप्या भाषेत समजून घेऊ. त्यानंतर उमेदवारांच्या मनात, विशेषतः पुरुष उमेदवारांच्या मनात ह्या नियमाबद्दल ज्या खऱ्या चिंता आहेत त्या जाणून घेऊ. आपण फक्त विद्यार्थ्यांचंच नाही तर जे सध्या फील्डवर काम करत आहेत त्या नर्सिंग अधिकाऱ्यांचं मतही विचारात घेणार आहोत. मग ह्या सगळ्या नियमांच्या पलीकडे जाऊन तुमची स्वतःची तयारी किती महत्त्वाची आहे हे पाहू. आणि हो, ह्या नियमाच्या बाहेरही नोकरीच्या अनेक संधी आहेत, त्या कोणत्या आहेत तेही बघू. आणि शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करून आपण ही चर्चा संपवूया. चला तर मग आपल्या चर्चेच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाला सुरुवात करूया. 80-20 नियम म्हणजे नेमकं काय, या धोरणाच्या अगदी मुळाशी जाऊन त्याच्या बेसिक गोष्टी आपण समजून घेऊ. तर या नियमाचं सार काय आहे हे अगदी साधं आणि सरळ आहे. काही महत्त्वाच्या नर्सिंग भरती परीक्षांमध्ये जर समजा 100 जागा असतील तर त्यापैकी 80 जागा या महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवल्या जातात आणि उरलेल्या फक्त 20 जागा या पुरुष उमेदवारांसाठी असतात. हेच आहे 80-20 नियमाचं मूळ सूत्र. अधिकृत भाषेत सांगायचं झालं तर हे एक आरक्षण धोरण आहे. हे प्रामुख्याने कुठे लागू होतं तर एनओसीएट, एम्स आणि इतर ज्या मोठ्या सेंट्रल लेव्हलच्या हॉस्पिटल्सची भरती होते तिथे. या नियमामागचा मूळ उद्देश असा होता की नर्सिंग व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग वाढावा, त्यांना प्रोत्साहन मिळावं. पण आता परिस्थिती बरीच बदलली आहे. पूर्वीसारखं राहिलेलं नाही. आजकाल जितक्या मुली नर्सिंग प्रोफेशन निवडतात जवळजवळ तितकेच किंवा खूप मोठ्या संख्येने पुरुष विद्यार्थीसुद्धा हा कोर्स करत आहेत. आणि म्हणूनच आजच्या काळात या नियमाची गरज आहे का यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. बरं, आता आपण थेट विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहूया. या धोरणामुळे त्यांच्या मनात नक्की काय चाललंय आणि हा नियम इतका मोठा चर्चेचा विषय का बनला आहे हे समजून घेऊया. तर पुरुष उमेदवारांसाठी मूळ अडचण काय आहे? हे अगदी सरळ गणित आहे. जेव्हा तुमच्यासाठी फक्त 20% जागा उपलब्ध असतात तेव्हा स्पर्धा साहजिकच अनेक पटींनी कठीण होऊन जाते. म्हणजे एका जागेसाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. आणि याच कारणामुळे उमेदवार एक खूप महत्त्वाचा आणि अगदी स्वाभाविक प्रश्न विचारतात. ते म्हणतात की जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिकतो तेव्हा मुली आणि मुलांसाठी वेगळा सिलेबस नसतो. आम्ही सगळे सारखाच अभ्यास करतो, सारखीच मेहनत घेतो. मग जेव्हा नोकरीची वेळ येते तेव्हा संधींमध्ये इतकी मोठी असमानता का? हा खगच विचार करायला लावणारा मुद्दा आहे, नाही का? विद्यार्थ्यांच्या चिंता आपण समजून घेतल्या आणि त्या अगदी खऱ्या आहेत. पण जे लोक आधीच या प्रोफेशनमध्ये आहेत, जे दररोज हॉस्पिटलमध्ये काम करतात, त्यांचं याबद्दल काय मत आहे? चला आता आपण पुरुष आणि महिला दोन्ही नर्सिंग अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं. यामुळे आपल्याला एक बॅलन्स्ड व्ह्यू मिळेल. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अनेक अनुभवी नर्सिंग अधिकारी हे मान्य करतात की काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीत पुरुष नर्सची उपस्थिती टीमसाठी खूप मोलाची ठरते. उदाहरणार्थ CPR सारखी प्रक्रिया जिथे शारीरिक श्रमाची गरज असते, किंवा रुग्णांना बेडवरून स्ट्रेचरवर शिफ्ट करताना, किंवा इमर्जन्सी आणि ICU सारख्या हाय प्रेशर विभागांमध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. समाजात अनेकदा एक गैरसमज असतो की पुरुष नर्स कदाचित कमी काम करतात किंवा ते पेशंट केअरसाठी तितके सिरियस नसतात. पण फील्डवर काम करणारे लोक सांगतात की हे अजिबात खरं नाही. वास्तव हे आहे की पुरुष नर्स टीमवर्कमध्ये कामाचा भार उचलण्यात आणि क्वालिटी केअर देण्यात तितकंच योगदान देतात जेवढं इतर कुणीही देतं. ओके, तर नियम, धोरणं, मतं यावर आपण चर्चा केली. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक असा घटक आहे जो पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे आणि तोच तुमच्या यशाची खरी किल्ली आहे. चला आता आपण त्यावर लक्ष केंद्रित करूया. आणि तो घटक म्हणजे तुमची तयारी. आणि हे वाक्य तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. एक धोरण सिस्टमवर प्रभाव टाकू शकतं, पण तुमचा अंतिम निकाल केवळ आणि केवळ तुमच्या तयारीवर अवलंबून असतो. नियम कितीही आव्हानात्मक असो, जर तुमची तयारी जबरदस्त असेल तर तुम्ही कुठलाही अडथळा पार करू शकता. आणि हे एक न बदलणारं सत्य आहे. सरकारी नर्सिंग नोकरीसाठी स्पर्धा ही कालही होती, आजही आहे आणि उद्याही जास्तच असणार आहे. त्यामुळे तुमचं सिलेक्शन हे ह्यावरच अवलंबून असतं की तुम्ही त्या स्पर्धेसाठी स्वतःला किती चांगलं तयार करता, तुमच्या कन्सेप्ट्स किती क्लिअर आहेत. चला आता थोडं पॉझिटिव्ह आणि प्रेरणादायी बोलूया.
नियम काहीही असो, नर्सिंग करिअरचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे असे अनेक मार्ग आहेत जिथे हा 80-20 नियम लागूच होत नाही. विचार करा, नर्सिंग परीक्षांमध्ये यश मिळाल्यावर काय मिळतं? 1,00,000पेक्षा जास्त पगार, जॉब सिक्युरिटी, समाजात व्यावसायिक आदर आणि करिअर ग्रोथचे उत्तम संधी. अनेक जण वयाच्या अवघ्या 22-23व्या वर्षी एक स्थिर आयुष्य सुरू करतात. हे खूप मोठं यश आहे. आणि ही माहिती तुमच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहे. अशा अनेक परीक्षा आणि भरती प्रक्रिया आहेत जिथे 80-20चा नियम लागू होत नाही. उदाहरणार्थ ESIC, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच RRB, JIPMER, वेगवेगळ्या राज्यांच्या परीक्षा, CHO आणि NHM स्टाफ नर्सच्या जागा. याचा अर्थ स्पष्ट आहे, समान संधी देणारे अनेक दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत. तर मित्रांनो, या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? आपण हे पाहिलं की उमेदवारांच्या चिंता खऱ्या आहेत, चुकीच्या नाहीत. पण आपण हेही पाहिलं की यशाचा मार्ग हा धोरणांच्या पलीकडे जाऊन तुमच्या स्वतःच्या अभ्यासातून आणि तयारीतूनच जातो. आणि म्हणूनच जाता जाता आपण सगळ्यांनी एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला हवा. एका नर्सिंग उमेदवाराच्या भविष्यासाठी जास्त महत्त्वाचं काय आहे? 80-20 धोरण कधी बदलेल याची वाट पाहणं, की स्वतःची तयारी इतकी जबरदस्त करणं की कोणतंही धोरण तुमच्या यशाच्या आड येऊ शकणार नाही? विचार नक्की करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचा 80-20 नियम हा इम्पॉर्टंट टॉपिक सविस्तर समजून घेतला. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नर्सिंग एक्झाम प्रिपरेशनसाठी DMER महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.